टप्पू कुठे गेला? सुनबाई, सुनबाई, आले आले. हा बापूजी. सुनबाई, त्या टपूला मी हातीळाकडे औषध आणायला पाठवलं होतं, तो आला का? औषध आणायला? बापूजी काय झाले तुम्हाला? माहित नाही, सकाळपासून पाय खूप दुखतायत माझे. अरे मग बापूजी तुम्ही मला का नाही सांगितलं? मी आता तुमच्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणते. त्याच्यात थोडा वेळ तुम्ही पाय टाकून बसलात ना की आराम मिळेल तुम्हाला. अरे हो, बरोबर आहे तुझं. मला माहित होतं पण सुचलं नाही. जा घेऊन ये. हा, हो. हे एक कपाट आहे. हो का? तरी मी विचार करतोय कुठली नवीन वस्तू घरात येऊन उभी राहिलीये. काय टपूचे पप्पा तुम्ही पण ना. बरं तुम्ही कपाटासमोर उभे राहून काय विचार करत होता? मी विचार करत होतो दया की इतके सारे शर्ट आहेत त्यातला कुठला शर्ट घालू काही कळतच नाहीये. एक काम कर, आज तूच मला एक मस्त पैकी शर्ट शोधून दे ना. कोणता घालू, कुठला छान दिसेल? टपूचे पप्पा आज तुम्ही हा नवीन शर्ट घाला. अरे वा, मस्त शर्ट आहे दया, थँक्यू. मला माहित होतं तूच माझ्यासाठी छानसा शर्ट निवडून देशील. एक मिनिट शहंशाह गडा. ओहो, आज मी माझ्या हाताने तुम्हाला हा शर्ट घालणार आहे. जरूर. मागे फिरा. हा हा हा. वा 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 दया, थँक्यू. दया, मी काय म्हणतो, आज मला पॅन्ट पण तूच घाल ना. अरे त्यात काय झालं? सुनबाई, अरे बापूजी. या तुम्हाला पॅन्ट घालून देते. अरे बापूजी बोलवतायत, जा. तुम्हाला पॅन्ट घालून जाईल. अरे तुला उशीर होईल ना, जा. काही हरकत नाही. मला त्यांनी विचारलं की उशीर झाला तर सांगेन की टपूच्या पप्पांना पॅन्ट घालत होते. अगं जा ना चावट. आजोबा, आजोबा, मी हाती अंकलच्या घरी गेलो होतो. हाती अंकल पेशंटला चेक करण्यात आता बिझी आहेत, त्यामुळे ते गोलीला थोड्याच वेळात औषधं घेऊन पाठवणारच आहेत. ठीक आहे. द्या आजोबा, तोपर्यंत मी तुमचे पाय चेपून देतो. या. ठीक आहे. टप्पू, काय करतोयस बाळा? बापूजी बरोबर अशी मस्ती नाही करायची. पाय खाली ठेव, खाली ठेव. बापूजी तुम्ही ना याला खूप लाडावून ठेवलंय. अरे पाय खाली ठेव, मस्ती नको करू, सांगितलं ना. अहो पप्पा, मी मस्करी करत नाहीये. आजोबांचे पाय खरंच दुखतायत, म्हणून पाय चेपून देण्यासाठी मी पाय वर घेतले होते. बापूजींचे पाय दुखतायत? बाजूला बाजूला हो, मी चेपतो पाय. पप्पा, मी आहे ना इथे. अरे बाळा टप्पू, बाजूला हो, मी चेपतो पाय. बाजूला पप्पा, मी चेपून देतो ना, प्लीज. टप्पू, जेठ्या, एवढे नाही दुखत आहेत, पाय चेपू दे त्याला. आणि तू आज लवकर तयार झालायस तर जा ना बाबा, दुकानात जा ना. ते बापूजी, तुम्ही रोज म्हणता ना की मी लेट उठतो, म्हणून मी आज विचार केला की लवकर उठून लवकर तयार होऊन लवकर दुकानात जातो. वा. पण आजोबा, पप्पा लवकर कुठे तयार झालेत? रोजचीच तर वेळ झाली आहे ना. बघा, 10:30 वाजतायत. अच्छा. अरे हो, मला वाटतं बेटा घड्याळ आज 1-1.5 तास पुढे चाललंय. हो ना जेठ्या? जेठ्या, तुझ्या घड्याळात बघ किती वाजलेत. तुझ्या घड्याळात सुद्धा 10:30 वाजलेत. कमाल आहे. सगळ्या घड्याळांना काय झालंय? प्रत्येक घड्याळ पुढे धावतंय. बघा ना. हे आणलं बापूजी तुमच्यासाठी मीठ घातलेलं गरम पाणी. एक मिनिट थांब थांब थांब. अरे मी ठेवते ना. अरे बाबा, मला पण थोडी सेवा करण्याची संधी द्या ना. टप्पू मला काही करू देताय ना तू देतायस. सगळं पुण्य काय तुम्ही दोघेच कमावणार? नाही नाही, हे घ्या घ्या. अरे ते गरम आहे, आधी खाली ठेव. हे घ्या. टपूचे पापा सांभाळून हा. असं नको व्हायला की रुमाल तुमच्या हातातच राहील आणि पातेलं खाली पडायचं. तू मला नको शिकू. लहानपणी अशी गरम पातेली मी भरपूर उचलली आहेत. हो ना बापूजी? हो, हे बघ. हे
या या या. बघितलं, मी सांगितलं होतं ना अरे तुम्हाला. काय सांगितलं होतं? किती गरम आहे पातेलं आहे. अरे आता तर खूप मोठ्या पुशारक्या मारत होतास की लहानपणी अशी भरपूर पातेले उचललेत. आता काय झालं? हो पण बापूजी, आपलं पातेलं एवढं गरम कुठे असायचं? माहित नाही एवढं गरम पातेलं कुठून घेऊन आली? गॅसवरून. अरे काय गॅसवरून? हात भाजला माझा. काय झालं जेठा काका? अरे पप्पा ते गरम पाण्याचं पातेलं उचलत होते तेव्हा थोडासा हात भाजला. बस एवढीशी गोष्ट आहे. हे तर माझ्यासाठी रोजच आहे. तू रोज गरम पाण्याचं पातेलं उचलतोस? नाही त्याचं काय, मग मी रोज गरम गरम समोसे बनवते ना. ते समोसे थंड होईपर्यंत मला धीरच नसतो. मी असंच गरम गरम उचलतो आणि मला रोज चटके लागतात. चला चला रडू नका. तुम्ही तर बहादूर बाळ आहात ना. चला धीट बना बघू. काय? नाही असं माझी मम्मी म्हणते. काही होत नाही, 2 मिनिटात बरं वाटेल. टपूचे पप्पा, हे जरा द्या तरी. काय करतेस? हे पातेलं बापूजींच्या पायाजवळ ठेवते. अरे काय बापूजींच्या पायाजवळ पातेलं ठेवते? पातेलं गरम आहे, आतलं पाणी गरम आहे. बापूजींच्या पायाला चटके लागतील, चटके. अरे नाही टपूचे पप्पा, पाणी इतकं गरम नाहीये, उबदार पाणी आहे. हे बघा. हो काय, पातेलं स्टीलचं आहे ना, त्यामुळे जास्त गरम होतं ते. पण आता बघा, आता हे पण थंड होत आलंय. घ्या बापूजी, तुम्ही याच्यामध्ये पाय सोडा. हे घ्या आजोबा, हे औषध. पप्पा म्हणालेत हे घेतल्यावर लगेच आराम पडेल. सुनबाई, हा. थोडं पाणी दे. हो आणते. हे घ्या बापूजी. राहू दे टपोड्या, आता पायची गरज नाहीये. तुम्ही लोक जा खेळा. टप्पू चल फुटबॉल खेळूया. आज तर तुला हारूनच टाकतो. तुम्ही दोघं घरात फुटबॉल खेळणार आहात? हो. अरे काय हा, तुम्हाला अक्कल आहे की नाही? घरात कोणी फुटबॉल खेळतं का? अहो पप्पा, आम्ही व्हिडिओ गेम मध्ये फुटबॉल खेळायचं म्हणतोय. बाळा, तुम्ही दोघं खेळा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. हा. थँक्यू आंटी. अरे बाळा, ते थँक्यू काय, दुपारचं जेवण सुद्धा इथेच जेवून जा. वा, चल गुली, आपण माझ्या खोलीतून व्हिडिओ गेम घेऊन येऊया. हो, चल, चल, चल चल. हा. जेठ्या, मी काय म्हणतो, तू सुद्धा आता दुपारचं जेवूनच दुकानात जा. हो, आता तसाही थोडा उशीर तर झालाच आहे. बरोबर आहे, लेट होतंय ते लेट. हा. दुपारचं जेवण जेवूनच दुकानात जातो. काय दुपारचं जेवूनच जा बोलतेस? अरे दुपारपर्यंत थांबलो तर खूप उशीर होईल. नको नको, मी आताच दुकानात जातोय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. बबीताजी, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. कसे आहात अय्यर भाऊ? ओके. अरे वा, नवीन शर्ट. हा ते वा वा बबीताजी, मानलं हो तुम्हाला. शेजारी असावे तर तुमच्यासारखे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण किती पटकन टिपता. काय टिपता? टिपता टिपता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे किती लक्ष देता. आता माझ्या शर्ट बघताच त्यांना समजलं की मी नवीन शर्ट घातलंय. चटकन पकडलं, नवीन शर्ट. जेठालाल, बबिताचं काय, पण तू ज्या ऑटो मध्ये बसून दुकानात जाशील ना, तो ऑटोवाला पण पकडेल की तू नवीन शर्ट घातला आहेस. कसं? हे प्राइस टॅग बघून. काय हे जेठालाल, कमीत कमी नवा शर्ट घालताना प्राइस टॅग तरी काढायला पाहिजे ना. इतका पण काय शो ऑफ करायचा? असं तर नाही की मार्केटमध्ये तू ही नवीन स्टाईल इंट्रोड्यूस करतोय. प्राइस टॅग विथ शर्ट. अरे जेठालाल, आरामात आरामात आरामात. हा प्राइस टॅग तोडण्याच्या प्रयत्नात तू नवीन शर्ट फाडून टाकशील. एक मिनिट, मी काढून देतो, थांब. नाही नाही निघेल अरे ते. नाही निघणार. तू नवीन शर्ट फाडून टाकशील.
हे काय जेठालाल? अरे सफाई अभियान रोजच राबवायचा असतो, याला डस्टबिन मध्ये टाक. अरे बाबा, मी याला असं हे खिशातच ठेवत होतो, इतक्यात तो हातातून खाली पडला. ते बबिताजी, सॉरी, ते दुकानात जाण्याच्या घाईमध्ये ते काढायलाच विसरलो. इट्स ओके जेठाजी, हे तर नॉर्मल आहे हल्ली. घाई घाई तसं होऊन जातं. हो, इट्स ओके. निघूया अय्यर. हा चल. बबिताजी, आज तुम्ही पण अय्यर भाऊंबरोबर ऑफिसला जाताय? नाही नाही नाही, मी ऍक्च्युली स्पा मध्ये जाते. ते काय ना, अय्यरने थोड्या दिवसांसाठी उद्यापासून ऑफिसची सुट्टी घेतलीये, म्हणून या गोष्टींसाठी वेळ नाही मिळणार त्यासाठी. का अचानक सुट्टी? कुठे बाहेरगावी जाणार आहात फिरायला? नाही नाही, इल्ले इल्ले जेठालाल, मुंबईतच राहणार आहोत. मी खास बबितासाठी ही सुट्टी घेतली आहे, कारण खूप दिवसांपासून मी आणि बबिताने एकत्र क्वालिटी टाइम घालवला नाहीये, त्यासाठी. कुठला टाइम? क्वालिटी टाइम, छानसा वेळ. अच्छा अच्छा, चल बबिता, निघूया. हो, ओके ओके, बाय जेठाजी. बाय जेठालाल. हा, दुसऱ्यांच्या शर्टाला लटकलेला प्राइस टॅग बघण्यापासून याला फुरसत मिळेल, तेव्हा हा बबिताजींबरोबर छानसा वेळ घालवेल ना. जेठालाल, अरे सकाळी सकाळी सोसायटी कंपाऊंड मध्ये उभा राहून कसला विचार करतोयस? काही नाही भाऊ, तूही हातात वाटी घेऊन कुठे चाललाय? तुमच्या घरी साखर घ्यायला. ते खरं तर सकाळी पहिल्यांदा चहा बनवायला घेतला, साखर टाकायला गेलो तर लक्षात आलं की साखरच संपलीये. अब्दुलला फोन केला तर तो सामानाची डिलिव्हरी द्यायला कुठेतरी बाहेर गेलाय. मग मी विचार केला की दया वहिनींकडून थोडीशी साखर आणूया. अरे मग साखरेच्या ऐवजी थोडासा गुळ टाकायच्या चहामध्ये. शेवटी साखर पण तर गुळापासूनच बनते ना. एक मिनिट. हॅलो, हो बोलतोय. ओ अच्छा अच्छा, जुळवा जुळवी मॅरेज ब्युरो. हा बोला ना बोला ना. अच्छा, 3-4 ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी चालली आहे. हो, माझा फोन चालूच आहे, अगदी 24 तास चालू असेल. हा, मी तुमच्या फोनची आतुरतेने वाट बघतोय. थँक्यू थँक्यू. ओय जेठाप्रा, पोपू, काय चाललंय? मी तर मजेतच आहे सोडी, पण हा मजेत नाहीये. का भावा, मी का मजेत नाहीये? मी पण मजेतच आहे. सकाळपासून चहा प्यायला नाही आहेस ना. ओ अच्छा, त्यामुळे तू म्हणतोयस तर. थोडासा मजेत नाहीये मी. ओ जेठाप्रा, दुकानात चाललायस? हो. मग चल, मी सोडतो तुला. अरे सोडणार कसा, पण टायर पंक्चर आहे. ओ तेरी, काय बोलतोस यार? ओय, टायर कुठे पंक्चर आहे यार? अरे इकडचा नाही सोडी, पाठीमागचा टायर. ओ तेरी. पोपू, तुला नीट दिसत नाहीये? अरे ठीक आहे, हा पण टायर. सॉरी, मी मस्करी करत होतो. ओय पोपू, ओय आज मस्करी करू नकोस. आज माझ्याकडे गमती जमतीसाठी वेळ नाहीये. का, काय झालं? ओ आज माझ्याकडे खूप सारी काम आहेत. ओय क्लायंट कडे जाऊन पेमेंट कलेक्ट करायचंय. ओय अख्खा दिवस गाड्या रिपेअर करायच्या आहेत. मग संध्याकाळी घरी येऊन जेवण करून रात्री परत गॅरेजला जायचंय. रात्री परत गॅरेजला कशाला? ओय जेठाप्रा, ओय एक अर्जंट गाडी आली आहे एका फार मोठ्या क्लायंटची, त्यांना आजच रिपेअर करून द्यायची. हो आता चल जेठाप्रा, तुला दुकानात सोडतो. हो चला चला. ओय पोपू, तुला कुठे सोडायचंय रे? होय सोड ना, मला जेठालालच्या घरी सोड. हा होय पोपू, तुला बोलू ना, आज माझी मस्करी करू नकोस. सोडी जाऊ दे. तू कुमारी कन्या बन ना. म्हणजे जसं कुमारिका लाल याला भाव नाही देत ना, तसंच तू याला भाव नको दे. काय बोललाय जेठाप्रा? अरे जा जा रे बाबा, जा. जेठालाल पण ना. आणि हा गोल. या बघितलंस गोली, आणखी एक गोल. 3-0. घे. अजून गेम संपला नाहीये. गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग पोपट भाऊ. या. अरे काय म्हणायचं, आज सकाळी सकाळी तुम्हाला या बहिणीची आठवण झाली? ते दया वहिनी, मी खरं तर चहा बनवत होतो आणि साखर टाकायला गेलो तर कळलं साखरच संपलीये. तर थोडी साखर हवी आहे मला. हो घेऊन जा, मी तुम्हाला साखर पण आणून देते आणि माझ्या हातचा मसालेदार गरमागरम चहा पण आणते. हा दया वहिनी, मग तर साखरेची गरजच नाही. अरे मी देते ना, पुन्हा नंतर तुम्हाला साखरेची गरज भासेलच ना. या बसा. ते तर आणते. गुड मॉर्निंग बापूजी. बस. अरे हे काय बापूजी, काय झालं?
पाण्यात पाय सोडून का बसलात? अरे काय नाही बाबा, पाय थोडेसे दुखत होते त्यामुळे गरम पाण्याचा शेक घेतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. वाह! अरे काय चाललंय मुलांनो? फुटबॉल खेळताय? पोपट अंकल तुम्ही खेळणार का? हो पोपट अंकल या ना, खेळा ना. अरे फुटबॉल काय व्हिडिओ गेम मध्ये खेळतात का? अरे फुटबॉल तर मैदानात खेळायचा असतो. पोपट अंकल तुम्ही फुटबॉल खेळायचे? खेळायचो. अरे मुलांनो, मी आमच्या शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होतो. कॅप्टन काय किपिंग करायचो मी. बेस्ट विकेट किपर होतो मी. विकेट किपर? गोल किपर. हो हा. खेळा मुलांनो, खेळा खेळा खेळा. हो हा हा. पोपट भाऊ हा. हे घ्या, ही गरमागरम चाय आणि तुमची साखर. हा. बापूजी तुमच्यासाठी पण चहा बनवलाय. हो ठेव सर, ठेव. वा 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 वा, काय चहा आहे. दयाबाईंनी मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्यासारखा चहा नाही बनवू शकत. आता पोपट भाऊ सांगा, तुमचं स्थळ बघण्याचं काय झालं? कुठलं नवीन स्थळ आलंय? हो आता तर लग्नाचा सीझन सुद्धा सुरू होणार आहे ना. अगदी बरोबर बोललात बापूजी तुम्ही. आता थोड्या वेळापूर्वीच मॅरेज ब्युरोतून फोन आला होता. 3-4 नवीन नंबर मिळालेत. बस यावेळी बोलणी पक्की झाली तर बरं आहे. अरे का पक्की नाही होणार पोपट भाऊ? तुम्ही इतके चांगले आहात तर बोलणे तर चांगलेच होणार. हो ना बापूजी? हो. थँक्यू बापूजी. बस यावेळी असा आशीर्वाद द्या की बोलणी ठरलीच पाहिजेत. ए डब्या, तुझ्या खिशातून काय पडलं बघ. अरे माझा मोबाईल. अरे 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 काय करतोयस? माझा पाय सोड. सॉरी बापूजी, सॉरी. अरे काय झालं? अरे माझा मोबाईल. अरे 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 काय करतोय? सॉरी बापूजी. अरे माझा मोबाईल पूर्ण ओला झाला. अरे पोपट अंकल काही हरकत नाही, यामुळे तुमचा मोबाईल तर स्वच्छ झाला. गोली बाळा, ही मस्करीची वेळ नाहीये. यात माझे सगळे महत्वाचे नंबर आहेत माहितीये. पण तू कुठे कधी कोणाला फोन करतोस? अहो पण बापूजी, यामध्ये समोरून तर फोन येतात ना. ओ हो 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 हो. अरे बापरे, काय झालं? माझा फोन चालूच होत नाहीये. अरे रे पोपट भाऊ, हे बघा तुम्ही चिंता नका करू. अहो दया वहिनी, कशी चिंता नको करू. हा फोन चालूच होत नाहीये. माहितीये, हा मागच्या 6 वर्षांपासून माझ्या सोबत आहे. याच्यासोबत कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. कितीतरी स्थळं आली आहेत या फोनवर. पूर्ण 1200 रुपयांचा घेतला होता मी आणि हा आता चालू होत नाहीये. मी काय करू?